पत्रकार आपल्या ज्ञानाच्या शब्दातून लेखणीच्या सामर्थ्याने कवी साहित्यिक लेख काव्यगीतांमधून समाजाला योग्य दिशा देतात. अशोकराव नागरे. ओझर मिग 10वा मैल रिलॅक्स कॉर्नर या ठिकाणी असलेल्या भीमाबाई जोंधळे या आजींचं पुस्तक हॉटेल येथे नुकतेच संपन्न झालेल्या आवाज लेखणीचा राज्यस्तरीय काव्य संमेलन व जनहित गौरव व सत्यशोधक पत्रकार राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने अध्यक्षीय भाषणातून आपले मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते श्री अशोकराव सदाशिव नागरे यांनी पत्रकारांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की या कार्यक्रमाबद्दल मला मनस्वी खूप आनंद होत असून पत्रकार हे आपल्या ज्ञानातून शब्दातून लेखणीच्या सामर्थ्याने वंचित उपेक्षित विविध समस्येने ग्रासलेल्या समाजाला योग्य दिशा देण्याचे काम रात्रंदिवस निस्वार्थ करत असतात. ध्येय गाठण्यासाठी गती कमी असली तरी चालेल, पण दिशा मात्र योग्य असावी. तर कवींचे गुणगौरव गात असताना निफाड तालुक्यातील कर्मभूमी असलेल्या सुप्रसिद्ध कवी विवा शिरवाडकरांच्या प्रतिभा संपन्न कवितेचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. 1.5 दिवसांची शाळा शिकूनही अक्षरलेखन तोंडपुशी ओळख असणाऱ्या अण्णाभाऊंनी जगप्रसिद्ध असे काव्यगीतांमधून शाहिरी आवाजात अनेक पोवाडे गीत गाऊन जनप्रबोधनाचे काम करून संयुक्त महाराष्ट्र चळवळीत काम करत असताना माझी मैना गावाकडे राहिली या गीताचे विश्लेषण त्यांनी उपस्थितांसमोर केले. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी न करता अखंड मराठी भाषा व महाराष्ट्राची मराठी भाषा जपण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांनी केलं. आपल्या लेखन साहित्यातून कथा काव्यामधून समाजातील उपेक्षित वंचित दुर्लक्षित अशा घटकांसाठी काव्यामधून त्यांची व्यथा या समाजासमोर मांडल्या. अशा या लेखणीच्या सामर्थ्याने समाजाला एक नवी दिशा देण्याचे काम कवी करत असतात. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातून उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा जनहित गौरव व सत्यशोधक पत्रकार राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते श्री अशोकराव सदाशिव नागरे हे होते. तर आवाज लेखणीचा या राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक लेखक श्री नंदू सानप सर होते. या दोन्ही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले मान्यवर हे सारोळेथडी या एकाच गावातील असल्यामुळे दुग्ध शर्करा योग आल्याचे चित्र पाहावयास मिळाले. यावेळी उत्कृष्ट कवितेचा सन्मान व्हावा म्हणून उल्लेखनीय कवितांच्या कवींना पुस्तक भेट दिली. तर आई बाबा मला मारू नका, मला जगायचं आहे, आईच्या गर्भात वाढायचं आहे ही कविता सादर करणाऱ्या बालकवयित्री सम्राज्ञी प्रवीण सूर्यवंशी हिला कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकराव नागरे यांनी रोख रकमेचे बक्षीस दिले. प्रमुख अतिथी म्हणून सुरेखाताई नागरे, सुमनताई मुठे, अश्विनीताई बोरस्ते, प्राध्यापक सचिन अहिरे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष नितीन डांगळे सर यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक BSF बहुउद्देशीय संस्था अमरावतीचे संस्थापक अध्यक्ष उपेक्षित नायक, या साप्ताहिकाचे संपादक भूषण सरदार, आर्यमान सरदार व त्यांच्या अमरावती येथील टीम तसेच सटाणा येथील वैशाली सोनवणे, अश्विनी सांगळे यांनी सर्वोत्कृष्ट आयोजन करून सोहळा पार पडला. सूत्रसंचालन अश्विनी सांगळे यांनी केले तर आभार प्राध्यापक सचिन अहिरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुकुंद आव्हाड, डॉक्टर श्याम बागुल, डांगळे सर, गणेश लोखंडे आजीचे पुस्तकाचे हॉटेलचे प्रवीण जोंधळे यांचे सहकार्य लाभले. तुझी साथ नशिबावर करीन ग सहज मात, नशिबावर करीन ग सहज मात. आई बाबा मला मारू नका, मला सुद्धा जगायचे, आईच्या गर्भात यायचे, आईच्या गर्भात यायचे. फुलपाखरागत उडायचे, फुलपाखरागत उडायचे. आई बाबा मला मारू नका, मला सुद्धा जगायचे, आईच्या गर्भात यायचे, आईच्या गर्भात यायचे. हो आई बाबा मी तर तुमच्या रक्ताचा अंश, हो आई बाबा मी तर तुमच्या रक्ताचा अंश. नका मारू मला, मलाही जगायचे, नका मारू मला, मलाही जगायचे. आई बाबा मला मारू नका, मला सुद्धा जगायचे, आईच्या गर्भात यायचे, आईच्या गर्भात यायचे. आई तू चाखलेली स्वादिष्ट माती, आई तू चाखलेली स्वादिष्ट माती. आंबा चिंच बोर, आंबा चिंच बोर, भरभरून या गर्भात अजून चाखायचे, भरभरून या गर्भात अजून चाखायचे. आई बाबा मला मारू नका, मला सुद्धा जगायचे, आईच्या गर्भात यायचे, आईच्या गर्भात यायचे. तुमच्या या वनशैलीवर मला फूल बनून उगायचं, तुमच्या या वनशैलीवर मला फूल बनून उगायचे. आई बाबा मला मारू नका, मला सुद्धा जगायचे, आईच्या गर्भात यायचे, आईच्या गर्भात यायचे. मुलगी म्हणून येणं हा काय माझा गुन्हा झाला, मुलगी म्हणून येणं हा काय माझा गुन्हा झाला. मला काहीच कळत नाही तुमचा सन्मान कसा होणार, मला काहीच कळत नाही तुमचा सन्मान कसा होणार. हक्क आहे माझा, मला ही जग बघायचं, हक्क आहे माझा, मला ही जग बघायचंय. आई बाबा मला मारू नका, मला सुद्धा जगायचे,
आईच्या गर्भात यायचे, आईच्या गर्भात यायचे. आई बाबा गुन्हा दोष मला काहीच कळत नाही. आई बाबा गुन्हा दोष मला काहीच कळत नाही. का करताय रोष हेही कळत नाही. का करताय रोष हेही कळत नाही. पण आई तूही एक मुलगी आहेस ग हे तुला कळत कसं ग नाही. पण आई तूही एक मुलगी आहेस ग हे तुला कळत कसं ग नाही. तूही एक मुलगी होतीस आई हे तुला मी का ग सांगायचं. तूही एक मुलगी होतीस आई हे मी तुला का ग सांगायचं. आई बाबा मला मारू नका, मला सुद्धा जगायचं. आईच्या गर्भात यायचं, आईच्या गर्भात यायचं. नका समजू मला जीवनाचा भार, नका समजू मला जीवनाचा भार. आई बाबा मीच देईन तुम्हा आधार, आई बाबा मीच देईन तुम्हा आधार. दुर्गा होईन मीच प्रसंगी आदिशक्ती, दुर्गा होईन मीच प्रसंगी आदिशक्ती. विनंती माझी प्रिय आई बाबा घेऊ नका आपण माघार. विनंती माझी प्रिय आई बाबा घेऊ नका आपण माघार. समजावून सांगा घरादारात, समजावून सांगा घरादारात असं नाही वागायचं. समजावून सांगा घरादारात असं नाही वागायचंय. आई बाबा मला मारू नका, मला सुद्धा जगायचंय. आईच्या गर्भात यायचंय, आईच्या गर्भात यायचंय. आई बाबा मला मारू नका, मला सुद्धा जगायचंय, मला सुद्धा. धन्यवाद. राज्यस्तरीय काव्य संमेलन, त्याचबरोबर जनहित गौरव पुरस्कार आणि सत्यशोधक पत्रकार पुरस्कार सोहळा, या सोहळ्याच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाचे आयोजक सोनानी सर, सन्माननीय अश्विनीताई सांगळे, वैशालीताई सोनवणे, भूषणजी सरदार, प्रमुख पाहुणे म्हणून नितीनजी डांगळे सर, सुमनताई मोठे, अश्विनीताई बोरस्ते, प्राध्यापक सचिन आयरे, आमचे बंधू डॉक्टर सानप सर, उपस्थित सर्व कवी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थानं आजचा हा कार्यक्रम साजरा करीत असताना एक मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे. कारण पत्रकार असतील, कवी असतील, हे आपल्या ज्ञानातून, आपल्या शब्दातून आणि या लेखणीच्या जोरावर एक कविता तयार करून त्यांच्या ज्ञानाचा उपयोग तुम्हा आम्हा सर्वांना, या समाजाला, नवीन पिढीला व्हावा, याचं योगदान हे लोक करत असतात. मी प्रथमतः या सर्वांचं मनपूर्वक असं अभिनंदन करतो. या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होत आहे. येथेच या हायवेला 20 किलोमीटरवर कवी विवा शिरवाडकरांचं गाव आहे. अतिशय नावाजलेले कवी आपल्याला या ठिकाणी माहीत आहे आणि त्यांच्याच अभ्यासातून आज या ठिकाणी नवनवीन कवी नावालौकिकाला आज येत आहे. अण्णाभाऊ साठे खऱ्या अर्थानं 4च दिवस शाळा शिकले आणि एक अशिक्षित म्हणून त्यांनी आपल्या गीतातून, काव्य संग्रहामधून कविता करून या देशाला जनजागृतीचं काम केलं. त्यांचं एक गीत असं गाजलं होतं, ते तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे, माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची झाली आहे कायली. म्हणजे ते आपल्या मनामध्ये विचार असा करायचे की ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्र स्वतंत्र झाला, कर्नाटक आणि महाराष्ट्र, त्यावेळेस कर्नाटकमध्ये त्यांच्या जे कलाकारांचं एक गाव होतं, ते गाव बाजूला राहून गेलं महाराष्ट्रातून, त्याच्यावर त्यांनी कविता केली. त्याप्रमाणे जे सर्व कवी असतील, गीतकार असतील, आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या लेखणीतून खऱ्या अर्थाने या ठिकाणी करत असतात. मी सर्व पत्रकार बंधूंना, कवींना या ठिकाणी बरोबरून अशा शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय. भूषण सरदार आणि अश्विनी सांगळेताई, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्याच गावचे आमचे मोठे बंधू अशोक भाऊ नागरे व्यासपीठावर ते आहेत, याचा मला अभिमान आहे आणि व्यासपीठावर मी बोलतो आहे याचा पण त्यांना अभिमान आहे.
मी 2011ला क्रांतीवीर वसंत सोशल फाउंडेशनची स्थापना केल्यानंतर 7 ते 12 शाळा आणि 12 नंतर पूर्ण समाजसेवा. मला 2019ला मुख्याध्यापक पद मिळालं. मी ते टाळून दिलं कारण मला हा आनंद घ्यायचा असतो म्हणून. आणि सामाजिक कार्यातून 2 महिन्यापूर्वी डॉक्टरेट ही पदवी मिळाली तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने. मग मी काय करतो? लेखणी करतो. दरवर्षी महाराष्ट्रातून क्रांतीवीर वसंतराव नाईक पुरस्कार भूषण सर, तुमच्यासारखेच अश्विनीताई, तुमच्यासारखेच असे ज्यांना कोणी बघत नाही पण त्यांचं काम खूप मोठं आहे, त्यांच्या कामाची पावती म्हणून. स्टार न्यूजसाठी मुकुंद आव्हाड, सारोळे थडी.